वाळूच्या पैशातून तालुक्यामध्ये मैफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये धुडगूस घातलाय। या वाळूच्या धंद्यानं तालुक्यामध्ये युवा पिढी बर्बाद करण्याचं मोठं पाप घडलंय। दडपशाहीच्या राजकारणाला अधिकारीही बळी पडल्यामुळं आजपर्यंत वाळूच्या पैशावरच राजकारण सुरूच राहिलंय। आता मात्र या दडपशाहीच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला। जोर्वे येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या सुमारे 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला। ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, बापूसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, आप्पासाहेब दिघे, दिलीपराव शिंदे, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निघुते, निवृत्ती सांगळे, स्वाभिमानी मंडळाचे शरद थोरात, उपसरपंच गोकुळ दिघे, दिलीप इंगळे, रखमाजी खिमनर, सरपंच संदीप देशमुख, डॉक्टर अरुण इथापे, शौकत जहागीरदार, शिवाजीराव कोल्हे, नानासाहेब दिघे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि आश्वी जोर्वे गटातील ग्रामस्थांची उपस्थिती होती। जोर्वे ग्रामस्थांच्या वतीनं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचं भव्य स्वागत करून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। शासनाच्या मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील साहित्याचं वितरणही करण्यात आलं। जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोफत अपघात विमा योजनेमधून मंजूर झालेल्या 2 कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांचा धनादेश विखे पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आजपर्यंत मोठी साथ दिली, सर्वांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी हे विकास कामं करू शकलो, ते आपले सर्व जोरे गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सर्वांचं मी जोरे गावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। आपण सर्वजण इथून मागच्या 10 वर्षापूर्वीच्या काळात जर गेले तर आपल्या गावातील परिस्थिती आपण सर्वजण बघत होतो। पाऊस झाला की कुठेही जाण्यास रस्ते नव्हते। ज्या वेळेस 2009 साली शिर्डी विधानसभा मतदारसंघाला आपलं जोरे गाव जोडलं गेलं, त्या अर्थाने खरा आपल्या गावाला विकास काय असतो हे कळलं आणि तिथपासून आजपर्यंत आपल्या गावात तब्बल 32 रस्ते मार्गी लावण्यास आपल्याला यश आलं, हे आम्ही आज आपल्याला अभिमानाने सांगतो। त्याचबरोबर गावातील अनेक विकास कामे आज नुकतेच आपण जे भूमिपूजन केले त्यामध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त मंदिर, आपलं सर्वांचं आराध्य दैवत दत्त मंदिर, ते क वर्गामध्ये समाविष्ट करून त्यासाठी मी विशेष आभार आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय नामदार शालिनीताई विखे पाटील यांचे विशेष आभार मानतो। त्यांनी स्वतः पाठपुरावा करून यामध्ये लक्ष घातलं आणि आपल्या दत्त मंदिराचा तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट करून लगेचच आपल्याला 20 लाख रुपये त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला। त्या ठिकाणी आपण जे सुशोभीकरणाचे पेवर ब्लॉकचं म्हणजे तिथं कोणतेही काम आपण सुशोभीकरणाचे घेऊ शकतो, असे कामं आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर अनेक दिवसापासून आपण जर बघितलं तर आपल्या ज्यावेळेस ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये गेलो, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की अद्यापर्यंत अजून आपल्या गावात 35% गावाला पाणी पुरवठाच नाही आणि त्यासाठी मोठी योजना या ठिकाणी राबवणं आवश्यक होतं आणि सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून मंत्रालयात पाठपुरावा करून तब्बल 1,82,00,000 रुपयाची मंजुरी त्या आपल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सर्वात महत्वाचं काम आपलं त्या ठिकाणी त्या की गेली 10 वर्षामध्ये जी काही विकास कामे झाली त्यात खऱ्या अर्थानं जो काही लोकांना आमच्या या ग्रामस्थांना म्हणजे त्याआधी वंचित असलेले सर्वच आमचे ग्रामस्थ आणि महिला यांच्या या गर्दीवरून आपल्याला नक्कीच लक्षात येईल की ही जी उघड आपल्यावरती प्रेम करणारी जेवढी संख्या आहे तेवढ्याच प्रमाणात थोडीशी अजून पडद्याच्या पाठीमागे आहेत,
भीतीअभावी ते येत नसतील, परंतु नामदारसाहेबांना मी एक शब्द देतो की या 2019च्या इलेक्शनमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता जशी या तावल मालिक प्रांगणात जागा राहिली नाही शिल्लक, तशी साहेब नामदार साहेबांना मी आपल्या सर्वांच्याच वतीनं शब्द देतो की बॅलेट युनिटमध्ये सुद्धा जागा राहणार नाही, हा असा आपला सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या वतीनं नामदार साहेबांना शब्द देतो. राहिला विकास कामांच्या बाबतीत, जो काही पूर्वी पहिल्यापासून नामदार साहेब आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आला, हा आपला भाग आपली 26च्या 26 गावं, यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब 40 गावांच्या पेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी ही इकडे ह्या 26 गावांमधून राहील. त्यामुळं तुम्हाला जो काही वेळ खर्च करण्याची इकडे वेळ येणार नाही अशा आमच्या सर्वांच्याच वतीनं ग्वाही देतो. आणि दक्षिणेकडे सुद्धा आमच्या सर्वांचेच, कदाचित त्यांचे कमी आमचे जास्त असे नातेसंबंध जे आहेत, त्या नातेसंबंधाच्या माध्यमातून दक्षिणेकडे सुद्धा आम्ही लक्ष घालणार आहोत, घालूत असाही शब्द देतो. जिल्हा परिषद अध्यक्षा या नात्यानं मला जिल्ह्यामध्ये कुठंही काम करण्याची मुभा आहे. त्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही. 26 गावांमध्येच काय तर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनाही विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिली. सर्व उपस्थित असले आमचे बांधव, महिला बंधू भगिनींनो, आज सुंदर अशा ह्या वातावरणामध्ये आज आपण विकास कार्यक्रमांचं उद्घाटन, भूमिपूजन इथं केलेलं आहे. मागेही एक असाच मोठा कार्यक्रम आपण इथे घेतलेला होता आणि आताच गोकुळ आणि दिलीप इंगळेंनी हे विकास कामांचं जे काही वाचन केलेलं आहे 3 कोटींचं, आणि दिलीपच्या काळामध्ये जेव्हा सरपंच होता तेव्हाही मी जिल्हा परिषदेचे 2007 ते 12 मध्ये 5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत असताना जे काही विकास कामं त्यांनी आपल्या ह्या गावामध्ये आणले, आणि आता सुद्धा कोणत्याही जोरव्यातलं काम गोकुळ असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, कायम प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून आपल्या ह्या भागामध्ये निश्चितच जोरव्या गावामध्ये जे विकास कामं करण्यासाठी ज्यांची जी धडपड असते, कारण पूर्वीचे 10 वर्ष आणि आत्ताचे 10 वर्षामध्ये जो काही कायापालट झालेला आहे हा आपल्या ग्रामीण भागाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि जोरग्यासारखं तिथं तीर्थक्षेत्र आपलं दत्ताचं मंदिर आहे, आणि हे दत्ताचं मंदिर जागृत देवस्थान असं म्हणतात. पद्मश्रींची तर दत्तावर अगदी भक्ती होती. गाणगापूर सारखं तीर्थक्षेत्र, तिथे नेहमीच दत्तावर भक्ती असल्यामुळे आज सुद्धा आपल्या ह्या गावामध्ये जे काही वेगवेगळे विधी, लग्न हे सर्व होत असतात, हे जागृत देवस्थानाने निश्चितच आपल्या सर्वांचं भलं करण्यासाठी आणि साईबाबाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आपलं हे विकास गाव, आपले हे 26 गाव तिकडे जोडले गेले, त्याच्यामध्ये हे जोरव गाव आहे. आणि दत्ताला सुद्धा वाटलं की आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे, आणि हा विकास होण्यासाठी निश्चितच विखे पाटील परिवाराची जी जोड आहे, जी संगत आहे, ते आपल्या भागामध्ये आले तर निश्चितच नवी दिशा आपल्याला मिळेल. म्हणून हे विकास कामं करताना निश्चितच आम्हाला आनंद होत असतो की सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासारख्या सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत असतं. आज जे 26 गावं आपल्याकडे जोडले गेलेले आहेत, जो काही विकास आपण या भागामध्ये केलेला आहे, आणि बाकीचा जो काही भकास आपल्या ह्या तालुक्यामध्ये आहे, तो भकास दिसू नये म्हणून हे 26 गावामध्ये जे आहे ना ते परत विकासामध्ये आणून आपल्या लोकांचं काम इथं सुरू करण्यासाठी जी काही धडपड आपण दाखवत आहात. परंतु लोक आता सज्ञान झालेले आहेत. किती विकास काम आणले, कोणी केले, काय केले हे सर्वांना माहित आहे. जेव्हा ग्रामसभा असते, कारण ते रेकॉर्डच घरी पळून नेलं, सापडायलाच तयार नाही. शेवटी अधिकाऱ्याने सांगितलं व्हिडिओ शूटिंग घ्या
आणि ते जे काही रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड मला तिथं माझ्या ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी पाहिजे म्हणून त्या दिवसापासून ती ग्रामसभा व्यवस्थित व्हायला लागली आणि विकासाचे कामं तिथं चांगले व्हायला लागलेले आहेत. बरेच विकासाचे कामं करताना बरेच वेळेस आमची लिस्ट बघितल्या जातात. मॅडमने आमच्या गावामध्ये कसा हस्तक्षेप केला. एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे पाहिजे ते काम मी तिथं करू शकते, मला कुणी अडवू शकत नाही, हे त्यांना मला दाखवून द्यायचं आहे. विकास कामांचं जे आम्ही वचन दिलं होतं ते पूर्णत्वात जात असल्याचं समाधान आहे. या तालुक्यातील पोलीस अधिकारी विनाकारण दबावाला बळी पडून कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम करतायत, असं यावेळी नामदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं. मग मात्र तुम्हाला मला इथून उचलावं लागेल हे तुम्हाला सांगून टाकतात. ही शेवटची संधी सगळ्यांना हे तर काम करणार लोकांना. एक तक्रार जर माझ्या उद्या आली तर मग मात्र मी राज्याच्या विरुद्ध पक्ष नेता म्हणून सांगतो, मी सोडून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. मी सोडून कोणी वाचू शकत नाही, मुख्यमंत्री सुद्धा नाही. त्यामुळे ती भूमिका घेतली नाही. आता इतक्या तक्रारी वाढत चालल्या, एकतर्फी वागणं, एकतर्फी लोकांना केसेस दाखल करणं, लोकांवर कारवाई करणं, त्या लोक पत्ते खेळत बसले त्यांच्यावर लगेच धाड करणं, त्याच्यावर केस करणं. म्हणजे तालुक्यातले सगळे प्रश्न संपले. आता गुन्हेगारी सगळी संपलेली आहे. आणि आता फक्त काय शिल्लक राहिले, गावात जाऊन 4 लोक जे विखे गटाचे असतील कोणी त्यांना पत्ते खेळताना पकडायचं आणि त्याच्यावर केस करायचं. एवढंच काम शिल्लक राहिलं आपलं. तर माझ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे, त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना आहे, मी अजूनपर्यंत काही पाहिलेलं नाही तुमच्याकडे, ती माझ्या वेळ आणू नका. मी अतिशय गंभीरपूर्वक आणि अतिशय तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतोय, जे आतापर्यंत घडलं आपण कानामागे टाकू, पुढे घडणार नाही याची काळजी घ्या. ज्या दिवशी घडेल त्या दिवशी तुम्हाला मात्र क्षमा नाही. चुकी झालं तर ते चुकीच्या माणसाला संरक्षण नाही. तहसीलदार साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही नवीन आला, मागचे तहसीलदार प्राण सांगून थकलो. त्या माळू वाफ्यानी अतिशय धुडगूस घातलाय भागामध्ये. आमचा प्रांतच तुमच्या संगमनेरच्या दोही पुण्याचं काय सांगायचं ना, तोच पार्टनर होऊन गेला नंतर माळवाफ्याबरोबर. अशी आवश्यकता नाही. किती बोलणार आहे काय करायला. मी काही नाव घेऊन बोलत नाही कोणत्या अधिकारी, तुर्तानी बोलण्याची वेळ आली. म्हणून तुम्ही तहसीलदार म्हणून आता नवीन आलेला तिथे सीसीटीव्ही बसवा, ड्रोनचा वापर करा. हा सगळा जो उदामाचा चाललेला आहे आपल्या तालुक्यामध्ये, जे सगळे नाचलं ना, हे फक्त त्या वाळूच्या हरामाच्या पैशावर ते सगळे नाचलेले आहे. वाळूचा पैसा लोकांना मिळाला, तरुण पिढी बरबाद झाली, ढाब्यावर नेली, दारू पाजून त्याला व्यसनी केलं. काय त्या आई वडिलांना काय उत्तर देणार आपण? काय काय पोलिसांनी काय करतात? मग तुम्हाला पत्तेवाले सापडतात, पत्ते खात्याने सापडतात लोक. तुम्हाला वाळूचं ट्रॅक्टर दिसत नाही, वाळूची गाडी दिसत नाही, वाळूचं डंपर दिसत नाही, वाळूचं जेसीबी दिसत नाही. मग दिसत काय? मग लोकसभेची निवडणूक लागणार आहे, काय निवडणुकीत व्हायचं होईल. तुम्ही आता सकाळी कार्यकर्त्यांची बैठक झाली, दक्षिणेमध्ये काय व्हायचं लोक निर्णय घेतील, उमेदवार निर्णय घेतील. माझ्यावर एक जबाबदारी पक्षाची आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी आहे. परंतु कार्यकर्त्यांना आता या सगळ्या कामामध्ये काम करताना अतिशय मनोभाव आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत, गरीब माणसापर्यंत आपण कार्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. आपण आज या रेशन कार्डाचा कार्यक्रम जो घेतला हातामध्ये, एका रेशन कार्ड करता माणसाला 4-4 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष हेलपाटे मारावं लागले, मिळत काय नव्हतं. आपण शासन आपल्या तरी योजना घेतली, आज किती लोकांना कार्ड मिळाले. त्या गरीब माणसाला वाली कोण होतं?
म्हणजे खायची पंचायत आहे. रोजंदारीला गेल्याशिवाय चूल पेटत नाही. रात्री रोजंदाऱ्या बुडवायच्या, त्या कार्यालयातून उभं राहायचं कारणाकरता. आज आपण त्या जनसेवा मंडळामार्फत घेतलं काम. जनसेवा विकास मंडळाकडून आपण काम सुरू केलंय. मला कार्यकर्त्यांचं अभिनंदन की तुम्ही सगळे जे कार्यकर्ते वेगळ्या गावातले, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही खरं एक बनावर घेतलं आणि या गरीब माणसांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आज आपल्या गरीब माणसाला या सगळ्या योजनेचा लाभ देतात. या प्रसंगी शरद नाना थोरात, रखमाजी खेमनर, गोकुळ दिघे, दिलीप इंगळे यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमासाठी जोर्वे आणि आश्वी पंचक्रोशीमधील ग्रामस्थ, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.